सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी घरपट्टी वाढ कायम राहणार असून हा निर्णय नगरविकास विभागाचा असल्याने तो लागू होणारच आहे, असं स्पष्ट मत चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. पालकमंत्री पाटील म्हणाले की सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे उत्पन्न अत्यंत कमी आहे. नगरविकास विभागाने महापालिकांना उत्पन्न वाढवण्याचे विविध मार्ग सुचवले आहेत. तरीही उत्पन्न वाढवण्यासाठी उपाययोजना न केल्यास शासनाकडून आर्थिक मदत मिळणार नाही. त्यामुळे राज्यातील सर्व महापालिकांसाठी ही कर प्रणाली लागू करण्यात आली असून महाराष्ट्रातील 30 पैकी सर्वच महापालिकांनी याबाबत अपील केले आहे. घरपट्टीबाबत काही नागरिकांच्या तक्रारी असल्याचे मान्य करत त्यांनी सांगितले की ज्या घरपट्टी धारकांना अवाजवी कर आकारणी झाल्याचे वाटत आहे त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जाईल. महापौरांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात येईल. विशेषतः शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था आणि काही व्यापारी आस्थापनांच्या कर आकारणीत गणनेत त्रुटी असल्यास त्या दुरुस्त केल्या जातील. ते पुढे म्हणाले की केवळ करवाढ टाळून शहराचा विकास करणे शक्य नाही. वास्तविक 2022 मध्येच घरपट्टी वाढ अपेक्षित होती. त्यावेळी तत्कालीन आयुक्त गुप्ता यांनी ती प्रक्रिया थांबवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आयुक्त सत्यम गांधी यांनीही करवाढ लागू करण्याची तयारी दर्शवली होती, मात्र त्यावेळी ती पुढे ढकलण्यात आली. आता तर्कसंगत आणि न्याय पद्धतीनं घरपट्टी वाढ लागू करण्यात येणार आहे. शहराच्या विकासासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. ज्या ठिकाणी कर आकारणीत चुका झाल्या आहेत त्या निश्चितपणे दुरुस्त केल्या जातील, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. मला असं वाटतं की आपल्या महानगरपालिकेचं इन्कम हे किती कमी आहे हे तुम्हाला माहिती आहे. आणि त्याहीपेक्षा राज्य शासनाने नगरविकास खात्याने आता निर्णय केला आहे की तुम्ही जर तुम्हाला सुचवतोय ते उत्पन्न वाढीचे मार्ग अवलंबणार नसेल तर आम्ही काही तुम्हाला पैसे देणार नाही. मग त्याच्यामध्ये त्यांनी ही सिस्टीम सुचवली आहे ती महाराष्ट्रातल्या 29 पैकी जवळजवळ सगळ्या महानगरपालिकांनी इम्प्लिमेंट केली आहे. त्याच्यामध्ये अडचणी असतील आणि त्यामुळे ज्या लोकांना असं वाटतं आहे की मला अवाजवी आलं आहे, 70% लोकांना असं वाटतं आहे की माझं काही वाढीव काही नाही, चला मी भरून टाकतो. ज्या 30% लोकांना वाटतं आहे त्यात महानगरपालिकेने महापौरांच्या अध्यक्षतेखाली एक समिती अपॉइंट करून लोकांचे असे ग्रीव्हन्सेस ज्याला म्हणतो, ज्या लोकांच्या ज्या तक्रारी आहेत ते ऐकू, मार्ग काढू. काही शैक्षणिक संस्थांना जास्त लागतो आहे, काही सामाजिक संस्थांना जास्त लागतो आहे, काही व्यापाऱ्यांच्या ठिकाणी थोडं कॅल्क्युलेशन चुकतं आहे, ते करू आपण इंडिव्हिज्युअली. पण टॅक्सेस वाढवायचा नाही असं करून आपल्याला शहराचा विकास करता येणार नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वेगवेगळ्या कारणाने आणि त्यातल्या कुठल्याही गोष्टीच्या निर्णयाबद्दल सरकारला पश्चाताप होत नाही, होणार नाही. कारण आम्ही खूप जाणीवपूर्वक केलं आहे ना. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, आम्हाला कशाला पश्चाताप व्हायला पाहिजे. एका मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणीमुळे 2,42,00,000 महिलांच्या आयुष्यामध्ये सुख आणि आनंद आला. पण दरमहा 4,000 कोटीचं बर्डन पडलं, वर्षाचं 48,000 कोटी. 48,000 कोटीमध्ये 2 वेळा दुष्काळावर मात करता येते, पण ते करायला पाहिजे होतं. 36,000 कोटीची कर्जमाफी घोषित केली, त्यातले 20,000 कोटी पुरवण्यात दिसत आहेत. म्हणजे पुरवणी मान्य झाली की नेक्स्ट डे वाटायला सुरुवात करायची. ती 36,000 कोटीची आहे. तर अशा वेगवेगळ्या बाय कंपल्शन ज्याला म्हणतात, पाऊस आणि मराठवाड्यामध्ये जमीनच खरडून गेली, तर ती जमीन पुन्हा नॉर्मलला आणण्याचे पैसे आपण दिले हेक्टरी. तर ह्या सगळ्या याच्यामुळे आता नगरविकास खात्याने आम्हाला ह्याला पैसे द्यावे, त्याला पैसे द्यावे, त्याला पैसे द्यावे. माझा गुजराती मित्र एक असं म्हणतो की जो सप्लाय होता है वो अप्लाय करके रखो. तसं यांनी ॲप्लिकेशन देऊन ठेवावीत, पण त्याच्यावर निर्णय तेव्हाच होईल ना की खिशात 4 पैसे येतील. तुम्ही तुमचं उत्पन्न वाढवणार नाही. दरवेळेला आता मी 22ला आलो, त्याच वेळेला टॅक्स वाढवायचे होते. त्यावेळेचे कमिशनर आपले काय नाव, गांधींच्या आधी गुप्ता. मी गुप्तांना आदेश दिला तुमच्या उपस्थितीमध्ये की हे थांबवा. मग गांधी आले, तर गांधी म्हणाले की अब शुरू करते, म्हटलं बहुत शुरू करो. आता जर आपल्याला काही लॉजिकल टॅक्स वाढ करायची असेल तर माझं तुमच्या माध्यमातून आव्हान आहे लोकांना, नागरिकांना, की ह्याला आपण सहकार्य केलं पाहिजे, नाही तर शहराचा विकास होण्यामध्ये खूप अडचणी येतील. तिसरा आढावा होता आमच्या कलेक्टर महोदयांचा, तर ज्याच्यामध्ये